रुको जरा, सबर करो। It's the lab style. मजा नहीं आ रहा है। It's the lab style. और अगर तुम लोगों को ये वीडियो पसंद आई तो यार लाइक मार दो, और नहीं आई तब भी लाइक मार दो, क्योंकि फर्क नहीं पड़ता। सही बता रहा हूँ, फर्क नहीं पड़ता, बस लाइक मार दो। और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर कुछ भी फेंक के मारो, ये माइक फेंक के मारो, ये कैमरा फेंक के मारो, मैंने उल्टा बोल दिया लेकिन मुझे फर्क नहीं पड़ता है, बस सब्सक्राइब करो, मुझे नहीं पता। ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा आला मला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं असेल तर लाईक करून घ्या, शेअर नाही केला असेल तर शेअर करून घ्या। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो जे का बेल आयकॉन ऑनवरती सेट करा मित्रांनो, जसं की तुम्हाला मी अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ आल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो। तर मित्रांनो जे काय यूज केला मिळेल ते सर्व आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे मित्रांनो, तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड वगैरे करून घेऊ शकता। जर तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो। आपल्या टेलिग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे मित्रांनो। तर मित्रांनो जरा उशीर न करता आजच्याकडनं व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर प्लास्टिक प्रोजेक्ट हायलाइट मोशनला ओपन करायचं मित्रांनो। मग प्लास्टिक प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल मित्रांनो। सर्वात अगोदर प्लास्टिक प्रोजेक्ट बीटमार्क प्लसला ओपन करून घ्यायचं। ओपन केल्यानंतर एकदम छान असं बीट्स वगैरे लावून दिलेला आहे मित्रांनो। मग आपलं फर्स्टला आहे प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये जे का तुमच्या आवडीची फोटो आहे त्या फोटोला ॲड करायचं। ॲड केल्यानंतर थ्री डॉटवरती क्लिक करायचं, फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीन सेट करून घ्यायचं। मग आपल्याला लास्टमध्ये ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला सेकंड बिटला आहे दोन पार्टमध्ये कट करायचं, आणखी सेकंड बिटला दोन पार्टमध्ये। जसं मी फोटो वगैरे कट करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये मी पण फोटो वगैरे कट करूनच घ्या मित्रांनो। मी पण लवकरात लवकर फोटो वगैरे कट करूनच घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रोजेक्ट फोटो वगैरे कट करून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं सर्वात अगोदर लास्ट प्रोजेक्ट फर्स्टला आल्यानंतर जसं की आपला अशा प्रोजेक्ट 2.26च्या बिटला आहे। मग आपला प्रोजेक्ट सेकंड फोटोला आहे। सेकंड फोटोला आल्यानंतर फोटोवरती क्लिक करायचं, मोन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून फोटोला अशा प्रोजेक्ट उलटं करून घ्यायचं। जसं मी उलटं करत आहे मित्रांनो त्या स्टेपमध्ये उलटं करून घ्यायचं। उलटं केल्यानंतर एक फोटो सोडायचं, सेकंड फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या फोटोला अशा प्रोजेक्ट आणखीन याला पण उलटी करून घ्यायचं। उलटं केल्यानंतर आणखीन एक फोटो सोडायचं। मग आपला अशा प्रकारे इथे एक 3-4 फोटो ना करून घ्या। जसं की आपला अशा प्रकारे 1 2 3 4 अशा प्रोजेक्ट फोटो ना आहे मी जसं करतं त्याच्यामुळे तुम्ही पण 3-4 फोटोला करून घ्यायचं। करून घेतल्यानंतर मग आपला स्क्रॉल करून घ्यायचं। स्क्रॉल केल्यानंतर जसं की आपला 4.15च्या बीटपासून जे एक फोटो सोडा एका फोटोला अशाच प्रकारे जसं मी केलेला आहे त्या सिस्टममध्ये तुम्ही पण करून घ्या। जसं की आपला अशा प्रोजेक्ट फर्स्टला जे एक फोटो सोडायचा मित्रांनो, सेकंड फोटोवरती क्लिक करायचं। मग आपला मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी उलटं करत आहे त्या सिस्टममध्ये फोटोला उलटं करून घ्यायचं। एक फोटो सोडायचं, सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून मग आपलं 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे उलटं करून घ्या। जसं मी उलटं करत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही पण उलटं वगैरे करूनच घ्या मित्रांनो। माझं ऑलरेडी थोडंफार केलेलंच आहे मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो आणखी आपला शेक इफेक्ट पुढला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपला इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मित्रांनो बीटमार्क पुढला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर जे लॉंग फोटो फर्स्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला शेक इफेक्ट पुढला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपलं जे सेकंड फोटोला जायचं। मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो। मग आपल्या इथून पण बॅक यायचं मित्रांनो। आणखीन आपला प्रोजेक्ट बीटमार्क पुढला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर मित्रांनो मग आणखीन आपला प्रोजेक्ट स्क्रॉल करून यायचं मित्रांनो। स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो मग आपले जे काय 4 फोटो आहेत मित्रांनो 4 फोटोना हा एक इफेक्ट पेस्ट करायचं। फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। आणखीन आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून जसं मी इफेक्ट वगैरे लावत आहे मित्रांनो ह्या 4 फोटोना इफेक्ट वगैरे ॲड करून घ्यायचा। 4 फोटोला इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मित्रांनो मग आपला स्क्रॉल करायचं मित्रांनो। स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट 3.08
जे का फोटो आहेत ना फोटोला सर्व फोटो ना जिथं पण आपल्याला डबल बीट येत नाही जसं की आपला 4.15 जे अलीकडले सर्व फोटो ना हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्या जसं की आपला 3.08 पासून जे मधातले फोटो आहेत ना सर्व फोटोज ना हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं नंतर फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आणखीन आपला अशा प्रकारे स्क्रॉल करून घ्यायचं फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचे पुढचे फोटो आहेत मित्र जे सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्या जसं की ऑलरेडी माझे इफेक्ट वगैरे थोडंफार ॲड वगैरे केलेलंच आहे मित्रांनो मग आणखीन आपला इथून पण बॅक याच मित्रांनो बॅकल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं ओपन केल्यानंतर जे का लहान बीटची फोटो आहे मित्रांनो 3 नंबरचे ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो आणखी आपला इथून पण बॅक याच मित्रांनो बॅक केल्यानंतर बीट मार्क प्रेसला ओपन करायचं ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला अशा प्रकारे इथे 4 फोटो आहेत म्हणजे जसं की आपला अशा प्रकारे जे 2 फोटो आणखीन इकडे पुढचे 2 फोटो या 2-3 फोटो ना हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं जसं मी लावत आहे मित्रांनो त्या असे तुम्ही पण जे 4 फोटो ना हाईक इफेक्ट वगैरे पेस्ट वगैरे करून घ्यायचं अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर मग आपला असं स्क्रॉल करायचं स्क्रॉल केल्यानंतर जे 4.15 जे बीटची फोटो आहे मित्रांनो सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्या जसं की आपला 7.26 जे बीटचे अलीकडे सर्व फोटोजमध्ये हाईक इफेक्ट पेस्ट करून घ्या जसं की आपला अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो आणखी आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्या जसं इफेक्ट वगैरे लावत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये तुम्ही पण इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करूनच घ्या मित्रांनो मी पण ऑलरेडी किंवा माझं पण ऑलरेडी वगैरे केलेलंच आहे मित्रांनो मग आपला असं इथून पण बॅक याच मित्रांनो बॅक केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काही लॉंग फोटो आहे ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं इथून पण बॅक याच मित्रांनो बॅक केल्यानंतर मित्रांनो बीट मार्क प्रेसला ओपन करायचं ओपन केल्यानंतर मित्रांनो स्क्रॉल करायचं स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं एक फोटो सोडायचं मित्रांनो आणखीन आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट वगैरे ॲड वगैरे करून घ्यायचं मित्रांनो मी पण लवकर एक फोटो सोडून एका फोटोला इफेक्ट वगैरे लावून घेतो मित्रांनो ओके इथून पण बॅक याच मित्रांनो बॅक केल्यानंतर शेक इफेक्ट प्रेसला ओपन करायचं ओपन केल्यानंतर जे लास्ट उरलेली फोटो आहे ते फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं मित्रांनो जे वरचे 2 लेअर आहे त्या दोन्ही लेअरला प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं सिलेक्ट केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं इथून पण बॅक याच बॅक केल्यानंतर मित्रांनो बीट मार्क प्रेसला ओपन करायचं ओपन केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्रोजेक्ट डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं पेस्ट लेअर केल्यानंतर म्हणजे जे काही खालची लेअरला ओढून घ्यायचं ओढून घेऊन अशी प्रोजेक्ट सेट करून घ्यायचं जसं मी इफेक्ट आपला हिशोबाने सेट करता मित्रांनो त्या हिशोबाने सेट करून घ्यायचं सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला स्क्रॉल करायचं स्क्रॉल केल्यानंतर त्या फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं एक फोटो सोडायचं का सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून जसं मी इफेक्ट वगैरे लावण्यासाठी सांगत आहे मित्रांनो त्या सिस्टममध्ये मी पण इफेक्ट वगैरे ॲड करून अशा प्रकारे इफेक्ट वगैरे लावल्यानंतर लास्टला जायचं मग आपलं जे वरची लेअर आहे त्या वरच्या लेअरला सिलेक्ट करायचं मग आपला स्प्रे लास्टमध्ये ओढून घ्यायचं ओढून घेतल्यानंतर मित्रांनो जे आणखीन आपला स्प्रे स्क्रॉल करून घ्यायचं स्क्रॉल करून आल्यानंतर मित्रांनो स्प्रे जे आणखीन आपला स्प्रे 7.26 बीटला जे खालच्या लेअरवरती क्लिक करा थोडंफार ओढून घ्यायचं ओढून घेतल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं पेस्ट लेअर केल्यानंतर लास्टमध्ये ओढून घ्यायचं ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं जे काही लेअरवरती क्लिक करायचं इफेक्टवरती क्लिक करून ब्लिंक इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं जसं की आपल्या अशा प्रोजेक्ट 13 करून घ्यायचं जसं मी 13 करत आहे मित्रांनो त्या अशामध्ये तुम्ही पण 13 किंवा 14 करून घ्या जसं मी 14 ठेवत आहे मित्रांनो त्या अशामध्ये 14 ठेवून घ्यायचं 14 ठेवल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त पद्धतीने बनून रेडी झाल्यानंतर मग आपल्या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेण्यासाठी मित्रांनो वर शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करून एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं तर मित्रांनो भेटूया पुढच्या काय नवीन व्हिडिओमध्ये तो आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो ओके.